नमस्कार मैत्रिणी. जीवनात स्वतःवर विश्वास असणं किती महत्त्वाचं आहे ते आपण बघू. विश्वास ही माणसाला लाभलेली एक फार मोठी शक्ती आहे. अनेक मोठमोठे चमत्कार माणसाने या शक्तीच्या बळावर केले आहेत. तुमचा जर विश्वास असेल की तुम्ही एखादी गोष्ट करू शकता किंवा तुमचा विश्वास असेल की तुम्ही ती गोष्ट करू शकत नाही, दोन्हीपैकी कुठलाही विश्वास जो तुम्ही कराल तो खराच ठरतो. तुमच्याकडे काही करण्याची सर्व योग्यता असतानाही जर तुम्ही ठरवले की मी हे नाही करू शकत, तर तुम्ही स्वतःच ते गोष्ट घडवून आणणारे मेंदूचे सर्व मार्ग बंद करून टाकता. तसंच तुम्ही जर स्वतःला म्हणाले की तुम्ही एखादी गोष्ट करू शकता, तर ती गोष्ट शक्य करण्यासाठी लागणारे सर्व मार्ग तुम्ही स्वतः उघडता. आपल्या विश्वासाचा आपल्या जीवनावर जो प्रभाव पडतो तो प्रचंड आहे. म्हणून एखादी गोष्ट आपण करू शकतो हा विश्वास मनामध्ये निर्माण करायचा असेल तर एकदा ती गोष्ट करणे गरजेचे असते. माणसाची क्षमता, माणसाची कल्पनाशक्ती अमर्याद आहे. कशीही परिस्थिती असो, आपला विश्वास जर स्वतःवर असेल तर आपण त्या परिस्थितीवर नक्कीच मात करू शकतो. एखाद्या घटनेमध्ये तुम्हाला खुश किंवा दुःखी करण्याची शक्ती नसते. कुठलीही घटना असो, त्या घटनेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हे ठरवतो की तुम्ही त्या घटनेमुळे खुश व्हाल की दुःखी. कोणत्याही घटनेमध्ये किंवा व्यक्तीमध्ये एवढे सामर्थ्य नसते. ते तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते की तुम्ही त्या घटनेला किंवा त्या व्यक्तीला किती महत्त्व देता. लक्षात ठेवा, स्वतःला शक्ती आपणच देतो आणि स्वतःची शक्ती ही आपणच काढून घेतो. म्हणून कोणत्याही घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, दृश्य आपोआप बदलेल. आपण जे विचार करतो तेच आपण शेवटी बनतो. इतकं सोपं आहे. म्हणूनच विचारपूर्वक निवडा. जे पाहिजे फक्त त्यावर फोकस करा. आपले विचार केंद्रित करा. जे नको त्याकडे लक्षच देऊ नका. बहुतांश अपयशी लोकांमध्ये अपयशाचा विचार का करावा जेव्हा यशाचे विचार करायलाही तेवढी शक्ती लागते. चुकीचे विचार आपली शक्ती काढून घेतात, तर योग्य विचार आपल्याला ताकद देतात आपले स्वप्न पूर्ण करण्याची. विषारी विचार, विषारी माणसे, विषारी पुस्तके, विषारी साधने, विषारी सवयी अशा प्रकारे टाळा, जसं तुम्ही विषारी सापांपासून स्वतःला लांब ठेवता. स्वतःच्या विचारांची स्वतःवर लादलेली मर्यादा सोडली तर बाकी काही मर्यादा नाही. आपल्या मर्यादा आपणच आपल्यावर लादलेल्या असतात. लक्षात ठेवा, तुम्ही काय व किती करू शकता याची मर्यादा तुम्ही आणि फक्त तुम्हीच ठरवू शकता. खूप एक्सपर्ट असणारे लोक जेव्हा काही जेव्हा जाहीर करून टाकतात की एखादी गोष्ट केली जाऊ शकत नाही, तेव्हा एखादा लहानगा मुलगा जातो आणि चक्क ती गोष्ट करून येतो. माहीत आहे असं का बरं होतं? कारण केलं जाऊ शकत नाही हे त्या मुलाला माहीतच नसतं. तुम्ही काय करू शकता किंवा काय बनवू शकता याला मर्यादा नाहीत. ज्या आहेत त्या तुम्हीच ठरवलेल्या. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामाला लागा. कारण तुमचं जीवन ही संपूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. शेवटी बदल एका दिवसात होणे शक्य नाही, पण एक दिवस नक्कीच होतो.